सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना चरणस्पर्श नमस्कार. आजचे प्रवचनकार कागलचे सुपुत्र आहेत केशव सदाशिव जाधव, राहणार सुभाष चौक, कागल. आता शाहू कॉलनीत त्यांचं वास्तव्य आहे आणि महाराष्ट्र शासनमध्ये ते आयुक्त पदावर काम करायला लागले. काही महिने ते कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त होते. आता मंत्रालयात आयुक्त म्हणून काम करतात. आमच्या नियोजित पंढरपूर येथील भक्त निवास बांधकामासाठी त्यांचा सक्रिय आम्हाला सहकार्य आहे. त्यांच्या माध्यमातून आमचं काम बरंच सुलभ झालेलं आहे. अशी मुलं प्रत्येक आईवडिलांच्या पोटी जन्माला यावीत. त्यामुळं आईवडिलांचं आयुष्य वाढतं आहे आणि घराण्याचं नाव साता समुद्रापलीकडे जाते. केशव महाराज मातृभक्त पितृभक्त आहेत. संत साहित्यांचा त्यांचा प्रचंड साठा आहे. त्याने आपल्या आई या विषयावर एक छानपैकी पुस्तक लिहिलेलं आहे. नेहमीच त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेला आहे आणि एवढे मोठे अधिकारी असून देखील ते पायी दिंडीन अजूनपर्यंत पंढरपूरला जातात. अशा मोठ्या मनाचे ते महाराज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांची देववाणी तुम्ही आज ऐका. माऊलींची ओवी आहे 12व्या अध्यायातली 102वी ओवी आहे. मनवनी माझी या स्वरूपी मनबुद्धी निक्षेपी. मनवनी माझी या स्वरूपी मनबुद्धी निक्षेपी. ए तुला आणि सर्वव्यापी मीची होशी. माऊलींनी सांगितलंय की तुम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची एक आपल्यासमोर त्यांनी एक सूत्र नेमून दिलेलं आहे. मन आणि बुद्धी हे अर्पण करा, बाकी काही करायची गरज नाही. ही जी ओवी आहे ही ओवी भगवद्गीतेतल्या 8व्या श्लोकावर आधारित आहे. भगवद्गीतेतला 12वा अध्याय भक्तियोग त्यातला 8वा श्लोक. मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धी निवेशय निवशस्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः. म्हणजे भगवान अर्जुनाला म्हणतात की कुठल्याही प्रकारचा संशय बाळगू नकोस. कशाबद्दलचा संशय? निवसस्यसि मय्येव. मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धी निवेशय. तुझं जे मन आहे, मय्येव मनाधस्त्व, मन तुझं जे आहे ते मला अर्पण कर. आणि काय कर? मयि बुद्धी निवेशय. तुझी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा विलय कर माझ्यामध्ये, मला अर्पण कर बुद्धीसुद्धा. मग काय होईल? मग काय होईल की जेव्हा तुझं मृत्यूचं घटिका जवळ येईल, देह पातानंतर सुद्धा काय होईल? तू मलाच येऊन पोचशील. निवसस्यसि मय्येव अथ वृद्धं न संशया. यामध्ये काहीही संशय नाही आहे की निश्चितपणे तुम्हाला मिळशील. म्हणजे अगदी ठामपणे भगवंताने आपल्या भक्ताला अगदी महत्त्वाचं सूत्र या ओवीमध्ये उलगडून सांगितलेलं आहे. त्याच्यावरती माऊलीने विवेचन करताना ही ओवी सांगितलेली आहे. खरं म्हणजे माऊलींचं अनंत उपकार आहेत आपल्यावरती. 750 वर्षापूर्वी ही भावार्थ दीपिका नावाचा हा ग्रंथ, त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तो लिहिला गेला. संस्कृतमध्ये होतं ज्ञान सगळं. आणि त्यावेळेला सामान्य लोकांना, काही ठराविक बुद्धिमंतांना त्याचा लाभ घेता येतो. सामान्यातील सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीतलं ज्ञान मिळत नव्हतं. म्हणून माऊलींनी प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरीवरती टीका ग्रंथ लिहिला,
भगवद्गीतेवरती टीकाग्रंथ लिहिला आणि हा टीकाग्रंथ ज्ञानेश्वरी 750 वर्षापासून अगाधपणे सुरू आहे. आपलं ज्ञान सागर हा जो आहे हा कितीही आपण त्याच्यामध्ये डुबके मारल्या तर नवीन नवीन वाटतो, असा हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. नामदेवांनी ज्ञानेश्वरीबद्दल लिहिलं आहे, ज्ञानराज माझी योगी यांची माऊली, जेने निगमावल्ली प्रकट केली. निगमावल्ली म्हणजे वेदांचं ज्ञान, वेदांची वल्ली जे आपल्याला अगम्य आहे, आपल्याला कळत नाही आहे, पण माऊलींनी निगमाची वेल प्रकट केली. ज्ञानेश्वरी नाम अलंकार गीता, गीतेचा अलंकार हा ज्ञानेश्वरी आहे. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. पुढं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. या ओवीचा अनुभव घ्या. एका जरी ओवीचा अनुभव घेतला तरी आपला जीवनाचं सार्थक होईल, असं नामदेव महाराजांनी अगदी स्पष्टपणे त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे. आज आपण बघतो की आज इथं पारायण सुरू आहे. सकाळी 4 वाजता 4:30पासून काकड आरती होते, पारायण होतं, प्रवचन होतं, कीर्तन होतं. ह्या सगळ्या नवविधा भक्तीमध्ये आपण रममान असतो ह्या 8 दिवसामध्ये. आणि ह्या 8 दिवसामध्ये पूर्ण जीवनाची एक एनर्जी आपल्याला या ठिकाणी मिळत असते. या ठिकाणी आलेला भाविक भक्त हा कुठंतरी या प्रवाहाच्या, हा जो गंगा प्रवाह ह्या प्रवाहामध्ये आलेला आहे. जसं पाण्याचा थेंब आहे, पाण्याचा थेंब हा नेहमी अस्वस्थ असतो बघा. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म काय, तो वाहत असतो, नेहमी वाहत असतो. कुठं पण वाहत असतो जोपर्यंत तो समुद्राला जाऊन मिळत नाही. नाल्यात जाईल, ओढ्यात जाईल, त्यानंतर नदीत जाईल, नदीतून महानदीत आणि शेवटी सागरात जाऊन मिळणार आहे. तसं आपण सगळे पाण्याचे थेंब आहोत आणि आपल्याला आपण अस्वस्थ आहोत, चंचल आहोत. कुठंपर्यंत चंचल आहे, जोपर्यंत समुद्रामध्ये सागरामध्ये पाण्याचा थेंब जाऊन मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो, चंचल असतो. तसा हा प्रत्येक जीव आपल्या खऱ्या स्वरूपाला जाऊन मिळत नाही, परब्रह्माच्या स्वरूपाला, परमेश्वराच्या स्वरूपाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत अस्वस्थ असतो. मग वेगवेगळे आपल्याला हे उपजेते नाचे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. जोपर्यंत आपण त्या स्वरूपाला जात नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या जीवन प्रवाहामध्ये गटांगळ्या खात राहायला लागणार आहे. या 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्तीचं स्वरूप उघडं करून दिलेलं आहे. थोडंसं आपण भगवद्गीतेची पार्श्वभूमी बघू. आता आपल्याला या ओवीची अनुभूतीच घ्यायची असेल तर साधारणपणे आपल्याला ह्याची बॅकग्राऊंड काय, ह्याची पार्श्वभूमी काय, याच्यावरती थोडासा विचार करावा लागेल. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतवर्षामध्ये रामायण आणि महाभारत या फार मोठ्या 2 घटना होऊन गेल्या. रामायणाचा हिरो आपला प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, आणि महाभारताचा हिरो भगवान श्रीकृष्ण. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि श्रीकृष्णाचं चरित्र कसं होतं, नाना काळांतरी असलेलं, सगळं व्हर्सटाईल, प्रत्येकाला श्रीकृष्णामध्ये आपण दिसतो, इतकं त्यांचं अवतार कार्य मोठं आहे. या महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांचं प्रॉपर्टीसाठी भांडण सुरू झालं. कौरव देत नव्हते, पांडवांच्यावर अन्याय करत होते, अत्याचार करत होते, अधर्मानं राहत होते. म्हणून मग भगवंतांना या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये आपल्याला भाग घ्यावा लागला. मध्यंतरीच्या काळानंतर भगवान या महाभारताच्या पटलावरती आले आणि महाभारताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू होणार होतं त्याच वेळेला अर्जुन गलित गात्र झाला, त्याला मायेनं ग्रासलं. आणि मग भगवंतानी हा जो ज्ञानाचा कुंभ आहे, जो ज्ञानाचा सागर आहे, तो आपल्यासाठी सांगून ठेवला. भगवद्गीता मध्ये 18 अध्यायात 18 दिवस युद्ध चाललं आणि अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंतानी जे काही गोष्टी सांगितल्या, श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद जो आहे तो या भगवद्गीतेमध्ये आहे.
भगवान श्रीकृष्णाने अनेकांना उपदेश केले. बघायला गेलं अर्जुनाबरोबर अक्रूराला उपदेश केला, उद्धवाला उपदेश केला, एवढंच काय दुर्योधनाला उपदेश केला, तसंच भीष्माचार्यांनाही भगवंतांनी उपदेश केला. भीष्माचार्य फार मोठे त्यावेळेचं व्यक्तिमत्व होतं, पण शेवटच्या क्षणी श्रीकृष्णाच्या उपदेशानंतरच भीष्माचार्यांना मुक्ती मिळाली. शरपंजरी राहायला लागलं त्यांना. 51 दिवस ते शरपंजरी होते, कारण ते एका मायेमध्ये अडकलेले होते, वचनाच्या मायेमध्ये अडकलेले होते, आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी भगवंतांनी त्यांना उपदेश केला. त्यांनी उपदेश केला दुर्योधनाला सुद्धा. दुर्योधन हा आपल्याला माहिती आहे की अधर्माचा चाहता होता. भगवंतांनी जेव्हा त्यांना उपदेश केला तेव्हा तो प्रामाणिक माणूस होता. त्यानं सांगितलं, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. धर्माचा उपदेश करायला लागल्यावर त्यांनी सांगितलं, भगवंता मला, श्रीकृष्णा मला तू हा उपदेश करू नको, कारण धर्म म्हणजे काय मला माहिती आहे, पण धर्म मला काय माहिती आहे, पण माझी तिकडे प्रवृत्तीच नाही आहे, मी त्या धर्माच्या वाटेनं जाऊ शकत नाही. आणि जानाम्यम अधर्मम नच मे निवृत्ती. अधर्म म्हणजे सुद्धा मला काय माहिती आहे, पण मी ते टाळू शकत नाही. तसाच उपदेश भगवंतांनी उद्धवाला केला. ती उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. भागवत आपल्या एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरती एकनाथी भागवत लिहिलं. आणि हा जो भागवत ग्रंथ आहे हा निर्गुण भक्तीचा मार्ग सांगतं. आणि भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये सगुण भक्तीचा उपदेश आहे. खरं तर भगवद्गीतेमध्ये द्वैत आहे, अद्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे, निर्गुण आहे, सगुण आहे. सगळ्या गोष्टी असल्या तरी सगुण भक्तीवरती मोठा भर आहे. आणि हा 12वा अध्याय हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. 12व्या अध्यायाचा आधी भगवंतांनी जेव्हा अर्जुन हा गलित गात्र झाला तर त्याला विषाद योग म्हटलं. अर्जुनाचा विषाद योग. आता विषाद योग कसा होऊ शकतो, जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली अभ्यासाला त्यावेळेला मला वाटलं विषाद कसा काय योग होऊ शकतो. एखाद्याला चिंता आली, एखाद्याला थकून गेला माणूस, एखादा माणूस हा अधिक गलित गात्र झाला, तो योग कसा का होऊ शकतो. पण भगवद्गीतेमध्ये विषादाला सुद्धा योग म्हटलंय. माणूस जेव्हा फ्रस्ट्रेट होऊन जातो, चिंताग्रस्त होऊन जातो, त्यावेळेला त्याला काही सुचत नाही, तो सुद्धा योग होऊ शकतो, हे भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. अर्जुनाला विषाद झाला, तो योग झाला. आणि मग अर्जुन जेव्हा भगवंतांना शरण आला, चांगले मित्र होते, सखा होते, पण शरण गेले. त्यांनी सांगितलं की मला यातनं तू सांग, तुझं मी ऐकतो. अरे दुर्योधनाला सांगायला गेले, दुर्योधन सांगितलं नाही नाही, तू मला काही जास्त शिकवू नको, मला माहिती आहे सगळं. अर्जुन हा स्वतः ज्ञानी होता, पण भगवंताच्या जे ज्ञानामृत होतं ते त्यांच्याकडनं त्यांनी श्रवायला, त्याचं प्राशन करायला सुरू केलं. आणि ते प्रश्न विचारत गेले, भगवंत त्याला उत्तर देत गेले, आणि ही मग गीता निर्माण झाली. विषाद झाला, तो विषाद काढण्यासाठी भगवंतांनी पहिल्यांदा सांख्ययोग सांगितला. सांख्य तत्वज्ञान म्हणजे प्रकृती असतं, पुरुष असतो, स्थितप्रज्ञत्व असतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुनानं ते सगळं ऐकलं. अर्जुन हा ज्ञानी होता. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेची सुरुवातच मुळी एका जातंद्य माणसाच्या श्लोकांना केलंय, एका जन्मांध माणसाच्या श्लोकांना आहे. धृतराष्ट्र हे जन्मता अंध होते आणि त्यांनी विचारलं की कुरुक्षेत्रावर सध्या काय चाललंय ते मला सांग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. संजयाला विचारलं तिथं काय सुरू आहे, आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे एका आंधळ्या माणसाच्या प्रश्नातनं सुरुवात झाली आणि एवढं मोठं ज्ञान तिथनं निर्माण झालं. अर्जुन हा स्वतः ज्ञानी होता. अशा या ज्ञानी माणसाला पण नंतर मायेनं ग्रस्त झालं. कितीही माणूस ज्ञानी असला, कितीही मोठा असला, शहाणा असला, तर ही माया त्याला आपल्या लपेटेमध्ये कधी घेईल हे कुणीही सांगू शकत नाही. हेच या गीतेचं एक मूलतत्व आहे.
या मायेनं ग्रस्त झाल्यानंतर अर्जुनानं विचारायला सुरुवात केली, मग आता भगवंता पुढं काय करू मी? भगवंतांनी सांगितलं सांख्ययोग. सांख्ययोगामध्ये काय, प्रकृती आणि पुरुष. आता आम्ही जेव्हा लहान असायचो होतो त्यावेळेला जेव्हा काही गोष्टी या वाचायचो त्यावेळेला म्हणजे की विज्ञान आहे, आता तुम्ही विज्ञानाच्या युगात आपण वावरतोय, शाळेला जात जा, पहिला शाळा शिक, ह्याच्यामध्ये काय हे सगळं पुराणातल्या गोष्टी आहेत. नंतर मी सायन्सचा विद्यार्थी आहे. नंतर मी जेव्हा शिकत गेलो तेव्हा असं लक्षात यायला लागलं की बऱ्याचशा गोष्टी विज्ञानातल्या, सायन्समधल्या या भगवद्गीतेमध्ये आहेत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. अत्यंत अचंबित करणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी दिसतं. म्हणजे हे परमार्थाचा जेव्हा अभ्यास करायला जातो एखादा जीव, एखादा साधक, तो म्हणजे एखाद्या समुद्राच्या तळाशी असलेले मोती शोधायला जाताना अंग जेवढं भिजतं किंवा कपडे जेवढे ओले होतात, तसंच आहे हे की ह्या परमार्थाच्या ज्ञानाकडे जेव्हा आपण साधक जात असतो तेव्हा त्याला या सगळं हे भौतिक ज्ञान हे ऑटोमॅटिक मिळत असतं. आता बघा, प्रकृती आणि पुरुष ही जी कन्सेप्ट आहे, ह्याच्यामध्ये विज्ञानामध्ये ॲटम, एक रेणू असतो, रेणूच्या पेक्षा लहान भाग म्हणजे अणू असतो, आणि त्या अणूमध्ये एक न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन असा शोध लागला. नंतर पहिला म्हटले रेणू सगळ्यात लहान गोष्ट आहे, त्याच्यानंतर मला रेणूपेक्षा लहान गोष्ट अणू आहे, आणि अणूपेक्षाही लहान गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन आहे. आता इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, आणि आतमध्ये असणारा प्रोटॉन पॉझिटिव्ह असतो, आणि न्यूट्रॉन जो आहे तो अलिप्त असतो. तसंच पुरुष जो आहे हा तटस्थ आहे, तो कधीही मायेच्या भयकामध्ये येत नाही, आणि माया जी आहे ही या इलेक्ट्रॉन्सप्रमाणे फिरत राहते, म्हणजे चंचल असते. जेव्हा ह्या दोन चंचल असलेले अणू एकत्र येतात त्यावेळेला त्याचा संयोग होतो, आणि मग आपण मीठ खातो ते सोडियम आणि क्लोरीनचं संयोग आहे. तसं जोपर्यंत आपलं मधला शिव म्हणा किंवा पुरुष प्रत्येकामध्ये आहे, तो ही जी शक्ती आहे ही शक्ती येऊन शिवाला मिळत नाही तोपर्यंत हा आपला प्रवास असाच राहणार आहे. पुढे जाऊन भगवंतांच्या या सांख्ययोगानंतर कर्माचा सिद्धांत आला. भगवंतांनी सांगितलं की अर्जुना, कुठलंही जीवाला कर्म सुटलेलं नाही. जन्माला आलेला पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत हा जीव कर्म करत राहणार आहे. अर्जुन ऐकत होता. अर्जुन म्हटला ठीक आहे. मग भगवंतांनी सांगितलं की कर्म केल्यानंतर त्या कर्मापासून जे संस्कार निर्माण होतील त्या संस्काराचं संचित बनणार आहे, आणि त्या संचितापासून त्याचं प्रारब्ध बनेल, आणि या संचित आणि प्रारब्धाचा मग त्याला भोग घेणं भाग आहे. अर्जुन कोड्यात पडला. म्हटलं हे कसं काय भाऊ, कर्म तरी करायचं, कर्म सुटत नाही, कर्म केलं की त्याचं संचित होणार, मग संचिताचं परत भोग, मग परत कर्म, मग ह्याला सुटायचा मार्ग काय भगवंता, काहीतरी सोपं काहीतरी सूत्र सांग. मग त्याने सांगितलं की तुला जर या कर्माचा संस्काराचा दोष लागायचा नसेल तर हे सगळी कर्म मला अर्पण कर. माझ्या उपदेशानं, माझ्या आदेशानं सगळी कर्म होतात हे तू ध्यानात ठेव, आणि मग तू कर्म करत राहशील तर तू निश्चितपणे या कर्माचा दोष तुला लागणार नाही, आणि मग तू या सगळ्या मायेच्या कचाट्यातनं सुटणार आहेस. मग ते कसं काय? तर त्यांनी सांगितले कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु शुकदाचन. कर्म तू सोडू शकत नाहीस ना, मग कर्म तू मला सांगून, मला अर्पण करून कर्म कर. प्रत्येक गोष्ट ही भगवंताचे इच्छेनं होते. हा जेव्हा तुम्हाला आतमध्ये तुमच्या चित्तामध्ये जेव्हा विचार पक्का होईल त्यावेळेला आपण करत असलेल्या कर्माचा दोष आपल्याला लागणार नाही, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. माऊलींनी या ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्णन करताना माऊली सांगतायत, हा जो सुरू आहे प्रवास, या प्रवासामध्ये कर्म तर सोडू शकत नाहीच, मग कर्म अर्पण कर. म्हणून
जे तू कर्म करत असशील हे कर्म हा सगळा मनाचा व्यवहार आहे, मनाचा व्यापार आहे, हे तू जाणीवपूर्वक लक्षात ठेव. आणि हा जो कर्माचा व्यापार असल्यामुळं ते होत राहील आणि आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचा मी त्याच्यामध्ये नाही, ही ज्या वेळेला तुला तुझी धारणा होईल त्यावेळेला या कर्माच्या बंधनातून तुझं मुक्ती नक्की होणार आहे. मग भगवंतानी सांगितल्यानंतर अर्जुन म्हणाला, भगवंता अजून काहीतरी सोपं मला सांग, अजून सोपं सांग म्हटल्यानंतर मग भगवंत आले पुढं आणि म्हणाले की ठीक आहे, मग तुला ज्ञान विज्ञान योग सांगितला. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय. आता ज्ञान आणि विज्ञान योगाच्या एक गंमत अशी आहे, माऊलींनी विज्ञानातली अनेक तत्व मांडलेली आहेत. कोपर्निकस नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला, त्यानं शोध लावला होता की सूर्य हा पृथ्वीवरती पोहोचतो अशी समज होता तेव्हा. कोपर्निकसनं शोध लावला हे चुकीचं आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य स्थिर आहे. त्यावेळेला त्याला अटक झाली, आयुष्यभर अटकेत ठेवलं त्याला. माऊलींचा एक श्लोक आहे, जे चढेन ढळे, जे मळेन, जे सरेन ढळे, जे मळेन चळे, तेतुलानी अंगविली जुही. प्रत्येक माणसाचा, प्रत्येक जीवाचा एक अंगीभूत गुण आहे, जडत्वाचा सिद्धांत आहे, जो न्यूटननी त्यावेळेला मांडला, तोच भगवंतांच्या या भगवद्गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वर माऊलींच्या या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. मग आपल्याला कर्म करत असताना कर्म सोडायचं तर नाही आहे, कर्म करायचं तरी आहे. आणि मग ह्या कर्माच्या माध्यमातून करत असताना आपल्याला कुठला योग्य असा मार्ग राहील असं परत एकदा विचारलं अर्जुनाला. मग भगवंतांनी सांगितलं ध्यानयोग. ध्यानयोगामध्ये 8 अंग आहेत, अष्टांग योग आहे. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. त्यामध्ये यमामध्येच आपण गुरफडून जाऊ शकतो. यम ही पहिली घटना आहे, त्याची पहिली पायरी आहे. ह्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या गोष्टी आपण पाळू शकतो की नाही हा महत्त्वाचा आहे. जेव्हा अर्जुनाला सांगितलं ते म्हणे भगवंता ह्याच्यापेक्षा सोपा मार्ग काय आहे. मग भगवंतानी आपल्या या भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितला. भक्तियोग हा भगवंताच्या चरणाशी लीन होण्याशी संबंधित आहे. ह्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की तू मला मन आणि बुद्धी अर्पण कर, आणि मन आणि बुद्धी अर्पण केल्यानंतर तू मलाच येऊन पोचशील, मलाच येऊन मिळशील. म्हणजे समजा एक मिठाची बाहुली आहे आणि ती मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला निघाली, त्या बाहुलीची काय अवस्था होईल, तशी अवस्था जीवाची होऊ शकते जेव्हा तुम्ही भगवंताला शोधायला जाता. मन आणि बुद्धी ज्या वेळेला तुम्ही भगवंताला अर्पण करता त्यावेळेला हळूहळू का होऊन जाईल, तुमच्या सगळ्या या गोष्टीचा, तुमच्या या सगळ्या चित्तातल्या प्रवृत्तींचा विलय होत जाणार आहे. आणि या विलयानंतर जे काय शिल्लक राहील ते फक्त आणि फक्त आपलं आत्मतत्व आहे, आणि ते ब्रह्मतत्वामध्ये त्यावेळेला विलीन होणार आहे. माननीय मुश्रीफ साहेबांचं आणि समजित राजे अखिलेश राजेंचं आगमन झालेलं आहे. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांनी सांगितलं मय्येव मना आदस्व मयी बुद्धी निवेशस्यसी मय्येव अथ वृद्धम न संशया. भगवंतांनी सांगितलं मला कुठल्याही प्रकारचा संशय नाही आहे की तू निश्चितपणे मला येऊन मिळशील, एवढं ठामपणे सांगितलं आहे. माऊलीने त्याच्या पुढची कोटी केलेली आहे. पुढच्या ओवीमध्ये माऊलीने सांगितलं आहे यया बोला काही अनारिसे नाही, यया बोला काही अनारिसे नाही, आपुली वान पाही वाहतू असे का. भगवंतानी कोणत्याही प्रकारचा संशय नाही सांगितलं, पण माऊलीने त्याच्या पुढची कोटी केली. माऊलीने अगदी शपथेवर सांगितलं, माझी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. आपण पूर्वी
गळ्याची शपथ घ्यायचो, एखादी गोष्ट सांगायची म्हटली तर आईची शपथ घेऊन सांगायचो. माऊलींनी अनेक संतांनी शपथेवार सांगितलं की ही जी गोष्ट आहे ही शास्त्राच्या माध्यमातून आलेली आहे. हे मी सांगतो असं नाही, हे अनेक वर्षापासून चाललेलं शास्त्र आहे. आणि या शास्त्राच्या आधारानं आपण गेलो तर आपण आपले निश्चित इप्सितस्थळी पोचणार आहे. मग आता मनबुद्धी निक्षेप करायचं, आपल्याला सगळं मनबुद्धीचं समर्पित करायचं आहे. मग हे समर्पण करणं शक्य आहे का? सगळ्याला आपल्याला उठून शेतावर जायला लागतं. काही आपल्या जैनजी मंडळींना फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲपमधून वेळ मिळाला पाहिजे. मग ह्या सगळ्यातनं वेळ मिळाल्यानंतर आपण त्याला अर्पण करायचं आहे आपलं बुद्धी, आपलं चित्त आणि मन. भगवंताने ह्याच्यावर पण एक उपाय सांगितला आहे. अथवा हे चित्त मनबुद्धीसहित, अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या हाती अचुंबित न शक्शी देव. म्हणजे मन आणि बुद्धी तू अर्पण कर, तू मलाच येऊन मिळशील, सर्वव्यापी होशील असं सांगितलं आहे. मग हे तू करू शकत नसतील तर काय कर? तू जर मन आणि चित्त आणि मन मला अर्पण करू शकत नसशील तर तू एवढं तरी कर. तरी गा ऐसे करी या आठा पहारा मांजारी निमिष मोटके भरी दे तू जाय. ह्या 8 प्रहरामधलं अगदी थोडे क्षण जरी तू मला दिलेस तरी त्या क्षणाचा सुद्धा मला स्वीकार आहे. आणि त्या काही क्षणांच्या माध्यमातून सुद्धा तू मला येऊन मिळणार आहेस. मग असे आपण म्हटलं, एक मिठाची बाहुली आहे आणि ती मिठाची बाहुली समुद्राचा ठाव घ्यायला निघाली, समुद्राची खोली मोजायला निघाली. काय अवस्था होणार आहे? काही कालावधीनं ती बाहुलीचं अस्तित्व राहणारच नाही, ती विलय होऊन जाईल. मग काही क्षण जरी दिलं तू मला पोचशील असं भगवंतानी सांगितलं. म्हणजे एखादी मिठाची बाहुली समजा त्या समुद्राच्या अगदी काठावरती आली आणि त्याला पाणी थोडंसं पाण्याचा स्पर्श जर झाला तर काय होईल? हळूहळू ती विरघळायला लागेल आणि एक क्षण असा येईल की त्या बाहुलीचं अस्तित्व राहणार नाही. तिचं अस्तित्व हे परमेश्वराचंच अस्तित्व होऊन जाईल. म्हणजे सर्वव्यापी मीची होशी. माऊलींनी या ग्रंथामध्ये इतके चांगल्या प्रकारचं विश्लेषण केलं आहे की माझे मराठीचे बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. इतके सुंदर प्रकारची रचना आहे. आणि ह्या रचनेचं आपल्याला एक प्रकारचं मोठं भाग्यवान आपण आहोत की भगवंतांची वाणी माऊलींनी अगदी उघडी करून सांगितली आपल्यासमोर. म्हणजे आपल्या डोक्यावरती पाण्याची घागर आहे, घाम्याघूम झालेला आहेत, पण त्या अमृतातला पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्या म्हणजे घशामध्ये जात नाही, घसा कोरडा आहे, अशी अवस्था आहे. अशा प्रकारच्या या सप्ताहामुळं याची ओळख होते. आज आपण पारायण करतोय, पण या पारायणातली एखाद्या ओवीचं सुद्धा आपल्याला अनुभूती घेण्यासाठी त्याच्या मागचं तत्व काय हे शोधणं गरजेचं आहे. या भक्तियोगाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा अर्जुनानं त्याला विचारलं, भगवंता हे सगळं खरं आहे, पण हे मी करू कसं? याच्यासाठी मला अजून काहीतरी शॉर्टकट आहे का ते सांग. भगवान म्हणाले, तुला फक्त माझं नाव घेण्याची जरी तू आठवण ठेवलीस, जेव्हा शक्य आहे तेवढ्याला नाव घेत जा. मग आपल्या या सगळ्या संसारातनं आपण किती वेळ नाव घेऊ शकतो? या 8 पहारा मांसारी निमिषभरी, मोठके निमिषभरी, अगदी छोटे क्षण जरी तू माझा विचार करत राहिलास तरी सुद्धा तू माझ्यापर्यंत पोचणार आहेस, असं भगवंतानी या माध्यमातून सांगितलं आहे. जेव्हा संतांच्या चरित्राचं जर आपण विचार केला, संत कानोपात्रा
गणित ती एका नायकिनीची मुलगी होती, पण तिच्या आतून इतकी उत्कट इच्छा झाली, फक्त नाव घेतल्यामुळं परमेश्वराची इच्छा एवढी उत्कट होत गेली तिला भेटण्याची. त्यांनी इतकी तीव्रता होती की तिचं एक वचन आहे, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरिणीचं पाडसं व्याघ्रे धरी येले, मज झाले तैसे देवा. एखाद्या वाघानं हरणीच्या पाडसाला धरल्यानंतर जेवढी तळमळ त्या पाडसामध्ये सुटण्याची, जीव वाचवण्याची, तेवढी तळमळ त्या कानोपात्रामध्ये झाली होती. मग भगवंतांनी तिला आपल्या जवळचं केलं. मग एवढा सोपा मार्ग अजून सांगतात भगवान की तुला मन आणि बुद्धी जर अर्पण करायची शक्य नसेल तर काही क्षण तू माझ्यासमोर ये, माझ्यासोबत शेअर कर तुझे काही क्षण, आणि त्या क्षणामधून मग हळूहळू तू मलाच येऊन मिळणार आहेस. या सर्व घटनेमध्ये जेव्हा अर्जुन भगवंतांना विचारत गेला त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की तुला माझ्यापर्यंत यायचं असेल तर केवळ भक्ती हाच मार्ग नाही, ह्याच्यानंतर तू कर्माचा सुद्धा सिद्धांत वापर करू शकतोस. प्रत्येक माणसाला कर्म सुटलेलं नाही ना, मग तू एक काम कर की ज्या वेळेला कर्म करायचं असेल त्यावेळी लक्षात ठेव की हे जे चाललं आहे, हे जे मी कर्म करणार आहे हे फक्त आणि फक्त परमेश्वराच्या इच्छेनुसार करणार आहे. आणि म्हणून या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून सुद्धा तू मला येऊन मिळणार आहेस. त्याच्यानंतर मग भगवंतांना जेव्हा अर्जुनानं विचारलं की भगवंता ह्या सगळ्या हा जो प्रपंच आहे, ह्या प्रपंचाचा मध्ये तू सगळा भरून राहिलेला आहेस, मग तुझा शोध तर कुठनं सुरुवात करायची. माऊलींचं एक अभंग आहे हरिपाठातला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की हरी घनदाट भरला असे. हरी घनदाट भरलेला मग शोधायचं कसं, तर त्यांनी सांगितलं मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता. या दुधामध्ये लोणी आहे हे सहजासहजी दिसत नाही, पण जेव्हा त्या लोण्याचं आपण दही करतो, दह्याचं ताक करतो आणि दही घुसळतो तेव्हा त्यातून नवनीत म्हणजे लोण्याचा गोळा बाहेर येत असतो. तसं आपल्याला कर्म तरी करायचं आहे, पण या कर्माच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत जायचं असेल तर मात्र आपल्याला हे कर्म करत असताना कर्म आपण अर्पित करत करत त्याची आठवण ठेवणार आहोत आणि मग या माध्यमातून भगवंतापर्यंत जायचं आहे. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला अजून एक किस्सा सांगितला की जेव्हा भीष्माचार्यांना या गोष्टी जेव्हा घडत होत्या त्यावेळेला अर्जुनानं विचारलं की आमचे भीष्माचार्य त्यांचे आजोबा यांनी इतकी मोठी साधना केली आणि या एवढी मोठी साधना केलेली असताना सुद्धा ते अजून या मायेच्या कसाड्यात कसे काय अडकून आहेत. तर त्यांनी सांगितलं की माया ही अशी आहे की ती कुठल्याही जीवाला कधी आपल्या लपेटीत घेता सांगता येत नाही. आत्तापर्यंत त्यांनी धर्माच्या आधारे आचरण करण्याचा प्रयत्न, याला धर्माचं आचरण करत आले, परंतु फक्त एका वचनाच्या माध्यमातून ते अडकून राहिलेले आहेत. आणि जोपर्यंत त्यांना या वचनाच्या अडकून राहिल्यामुळं जो दोष झाला आहे त्याचं परिमार्जन केल्याशिवाय त्यांना मुक्ती नाही. मग त्यांनी त्यांना शरपंजरी होण्याचं आश्वासन दिलं आणि मग पुढं भीष्माचार्यांना हा मुक्तीचा मार्ग मोकळा झालेला होता. या माध्यमातनं जेव्हा जडभरतांनी या अष्टांग योगाची साधना केली, अत्यंत उच्च पदाला पोचले. अष्टांग योगाची साधना केल्यानंतर काही क्षणातच तो जीव हा परब्रह्माच्या मध्ये विलीन होणार असतो, पण त्या क्षणाला शेवटच्या टप्प्यावर जाईपर्यंत सुद्धा कधीही
ही माया त्याला गुरफटून घेत असते. या जडवर्तांची कथा अशी आहे, हे मुक्तच्या अवस्थेला गेलेले होते, पण त्यांना तिथं एका हरिणीला वाघानं झडप टाकून पकडला आणि त्याच वेळेला ती प्रसूती झाली, तिची काही पिल्ली आली त्याच्यामध्ये. त्यातलं एक पिल्लं हे घेऊन भरत ऋषी आले आणि त्यांनी त्याचं पालन पोषण केलं आणि मग त्यामध्ये ते इतके गुरफटून गेले की त्यांना त्या सगळी साधना विसरून गेले आणि त्या हरणाच्या पाडसामध्येच ते व्यग्र झाले आणि मग त्यांना परत हरणाचा जन्म घ्यायला लागला आणि तो जन्म घेतल्यानंतर त्यांची मुक्तता झाली. म्हणजे कर्म हे असं शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून आपल्याला भगवंताच्या प्रत्येक वेळेला आठवण ठेवून भगवंताची जेव्हा विचार आपल्या मनात असतो त्याच वेळेला आपल्याला या कर्माचा दोष लागणार नाही आहे. परत जेव्हा भगवंतांचा आणि अर्जुनाचा संवाद या ठिकाणी सुरू झाला त्यावेळेला त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शनाचा संधी दिली. त्याला दाखवलं हे आपलं विराट रूप, प्रचंड रूप होतं आणि त्या रूपाचं दर्शन घेताना अर्जुनाला ते सहन झालं नाही. त्यांनी सांगितलं की भगवंता तू तुझ्या मूळ रूपात ये, सखा माझा मित्र आहेस, त्या स्वरूपातच ये आणि मग मला तू सांग, त्याचा मला सहज जमेल अशा प्रकारचा उपदेश कर. मग भगवंतानी या भक्तियोगाचा उपदेश केला. या भक्तियोगाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुनानं विचारलं की मय्यावेश एवं सततयुक्ता आहे भक्तास्वाम पुर्युपासते एचापेक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवितमा. हे निर्गुणाचे साधना करणारे जसे ऋषीमुनी असतात ते आणि आमच्यासारखे भक्ती करणारे साधक, ह्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असेल याच्यामध्ये श्रेष्ठ? भगवंताने सांगितलं मय्यावेश मनये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मता. माझ्याशी सतत युक्त होऊन माझ्याशी सतत माझी आठवण ठेवणारा जो भक्त आहे, साधक आहे, तो मला या भक्तापेक्षा, या साधकापेक्षा जो निर्गुण भक्तीचं साधना करतो त्याच्यापेक्षा हा भक्त मला जवळचा आहे. मग पुढं जाऊन अर्जुनानं परत विचारायला सुरुवात केलं की जर असं असेल तर मग भक्ताला तुम्ही कितपत हे साधनेतनं भक्ताला किती पर्यंत त्याच्यामध्ये सिद्धी मिळणार आहे? तेव्हा भगवंतांनी सांगितलं जोपर्यंत तो भक्त माझ्या नावाचं, माझ्या स्वरूपाचं विचार करत असेल त्यावेळेला त्याला त्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत, जेव्हा त्याच्या शेवटच्या घटकेला माझी आठवण झाली तर त्याला या सगळ्या माईच्या कचाट्यातून तो सुटून जाणार आहे. म्हणून शेवटच्या घटकेला जेव्हा परमेश्वराची आपल्याला आठवण राहावी असं वाटत असेल, काय होतं आहे, प्रत्येक कर्म जे आहे या प्रत्येक कर्माचा संस्कार आपल्या चित्तावर होत असतो आणि या चित्ताचा, या संस्काराचा आठव जेव्हा आपल्या शेवटच्या घटकेच्या वेळेला येत असतो, आपण केलेली कर्म त्यावेळेला आपल्याला आठवत असतात. मग ह्या सगळ्या कर्माच्या, सगळ्या संस्कारांचा क्षय करायचा असेल तर काय करायचं आहे? तुम्ही प्रत्येक वेळेला भगवंताला शरण जा, भगवंताची आठवण करा आणि ह्या आठवणीतनं मग हळूहळू तुमच्या एक सगळ्या कर्मसंचयाचा क्षय होत जाईल आणि चित्तशुद्धी होत जाईल. गंमत अशी आहे की भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायाला महत्त्व काय आहे? इतर सगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या साधना मार्ग दिलेले आहेत. स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर तुम्हाला माया आणि ब्रह्म जाणून घ्यायला पाहिजे, शिव आणि शक्ती जाणून घ्यायला पाहिजे. अष्टांग ध्यान मार्गामध्ये 8 अंगाचं साधना करायला लागेल. भक्ती मार्गामध्ये साधना सांगितलेली नाही,
साधना इतकीच आहे की कर्म करत असताना जे जे संस्कार आपल्या चित्तावर होत असतात ते संस्कार जर जायचे असतील, त्याचा उपज व्हायचा असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त मला आठवण करत जा. मग हे कसं काय शक्य आहे? नवविधा भक्तीमध्ये आपण वंदन करतो, अर्चन करतो, चिंतन करतो, मनन करतो. ह्या ज्या 10 प्रकारच्या भक्ती आहेत ज्या आपण इथं करतो, यामुळं तुमचं चित्ताला शुद्धी होत जाते. ज्या ज्या क्षणी भगवंताच्या नावाचा आठव आपण करत असतो, भगवंताचं नाम ज्या वेळेला आपल्याला जाणवत आपण त्याच्याबद्दल सतर्क असतो, त्यावेळेला आपल्यामध्ये हळूहळू द्रष्टाभाव यायला लागतो, कर्ताभाव निघून जातो. आता कर्ताभाव म्हणजे कसं की मी कर्म करतोय, मला हे कर्म करायचं आहे, मला माझ्या हातनं ह्या गोष्टी मी करणार आहे, काही दिवसानंतर मी या ठिकाणी जाणार आहे. द्रष्टाभाव हे आहे की हे माझं शरीर आहे ना, हे माझं चित्त आहे ना, हे करतंय आणि आपण बघत राहणं, साक्षीभाव. हा जेव्हा साक्षीभाव, नारळाचं जेव्हा बघितलं आपण, नारळ जेव्हा ओला असतो, खोबरं काढत असतो ना आपण, त्यावेळेला आपण चाकू घालून चमचा घालून काढायचा प्रयत्न करून निघत नाही, प्रचंड त्याच्यामध्ये आसक्ती असते. पण तोच नारळ जेव्हा वाळतो त्यावेळेला ऑटोमॅटिक ते खोबरं त्या कवटीपासून बाजूला झालं असतं. तसं या कर्माच्या बंधनातनं सुटायचं असेल तर आपल्याला साक्षीभावानं बघता यायला पाहिजे, साक्षीभाव जागृत व्हायला पाहिजे. आणि साक्षीभाव जागृत होण्यासाठी भगवंताचं नाम सांगितलं. मग भगवंताचं नाम 24 तास घेणं शक्य नाही ना, मग 8 प्रहारामध्ये काही क्षणभर तू घ्यायचा. त्या क्षणातनं 2 क्षण, 4 क्षण, 10 क्षण असं होईल आणि हळूहळू मग 24 तास तू नाव घ्यायला लागशील. आता 24 तास नाव घेत असताना आपण जे कर्म करत राहू, त्या कर्माचा जो दोष आहे किंवा त्या कर्माचा जे संचय आहे तो होणार नाही आहे. भगवंताची आठवण आहे, हे मी करतोय हे परमेश्वराच्या इच्छेनं करतोय, हे परमेश्वरानं सांगितलेलं असल्यामुळं मी करतोय. हा मी एक माध्यम आहे, एक या माध्यमाच्या मार्फत भगवंत माझ्याकडनं ते करून घेतोय. ह्याची ज्या वेळेला आपल्याला उपरती होईल, याचं ज्या वेळेला ज्ञान होईल म्हणा किंवा त्याची माहिती होईल, त्यावेळेला मात्र त्या कर्माचा संस्कार आपल्यावर होणार नाही. आणि कर्माचा संस्कार नाही झाला की मग आपल्याला कर्मसंचय नाही, कर्मसंचय नाही म्हटल्यानंतर प्रारब्ध नाही. कर्मसिद्धांताप्रमाणे कसं आहे, आज कर्म केलं की त्याचे फळं 100% मिळणार आहे तुम्हाला. उद्या मिळतील, 2 महिन्यानं मिळतील, 6 वर्षानं मिळतील. काही वेळेला ती पुढच्या जन्म, आता पुनर्जन्म हा वेगळा आहे, पण कर्माचं हे जे संचय आहे, हे संचय चित्ताला सोडत नाही, मृत्यूनंतर पण सोडत नाही किंवा मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते सोबत राहतं. शेवटचा श्वास घेत असताना गंमत अशी आहे बघा, श्वास आपल्या सगळ्यात ज्या सगळ्या जगातली सर्वश्रेष्ठ जर काय गोष्ट असेल म्हणजे सत्य, ती म्हणजे आपला श्वास आहे. पण आपल्याला श्वासाची किती लोकांना माहिती आहे, आपण श्वास घेत आहोत किती लोकांना माहिती आहे. जेव्हा ती श्वास निघून जायची वेळ येते, आमच्याकडं मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये आमचे दुसरे ऑफिसर म्हटले की पुढच्या मंगळवारी मीटिंग घेऊ. मग मी सहज बोलताना म्हटलं पुढच्या मंगळवारी, म्हटलं अहो पुढच्या क्षणाचा आपल्याला अंदाज नाही, पुढच्या क्षणी काय होणार आहे. तो इतके घाबरून गेले, मला म्हणे काय हो, त्याला वाटलं की मला काय ते भविष्य कळते. त्याने म्हणे असं का म्हटलं, मला काय होणार आहे काय, पुढच्या मंगळवारी घेऊया असं म्हटलं. मी काय चुकलं का माझं? म्हटलं तसं नाही. परत मला विचारायला लागले. ते परत 2 तासांनी चहा लावून आले, म्हणजे काय ते प्रकार आहे, मला काय उद्या परवा काय होणार आहे, काय नेमकं म्हणायचं काय. तर मी त्यांना सांगितलं बघा, श्वास जो आहे हा श्वास एकदा बाहेर गेला की तो परतून येईल की नाही याच्यावरती आपला अधिकार नाही. तो आलाच नाही तर आपण काय राहिलो. श्वास जर आला नाही तर ही व्यक्ती राहणार नाही. 1-2 तासामध्ये लोक म्हणतील की उचला आता, हे वास यायला लागला. किती आपल्याकडं किती एकर जमीन आहे आपल्या 7 बाऱ्याला, किंवा किती माझ्या गॅरेला गाड्या आहेत, हे कधीपर्यंत आहे, ते शेवटच्या श्वासापर्यंत. एकदा श्वास तो निघून गेला की ते काय 7-12 आणि हे जरी त्या सरणावरती जाळून त्याच्यात टाकलं तर ते येणार नाही तिथं, किंवा गाड्या पण येणार नाहीत.
म्हणून खरी संपत्ती काय हे पण समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा वापर आपण कशा प्रकारे करतोय, कशासाठी करतोय. संपत्ती खरी काय, संपत्ती हा भौतिक संपत्ती, शारीरिक संपत्ती, मानसिक संपत्ती आणि बौद्धिक संपत्ती, यामध्ये आपण काय अर्जन करतोय, काय घेतोय, आणि हे झाल्यानंतर शेवटच्या क्षणी आपल्याला कुठं जायचं आहे ह्याचा कुठंतरी आपल्याला आपण विचार करायला पाहिजे. हे तर यायचं हे एवढ्यासाठी इथं या अशा प्रकारची जी सोहळे असतात, हरिनाम सप्ताह असेल किंवा वारीला जातात लोक. वारीमध्ये कसं असतं की मी बऱ्याचदा पंढरपूरला जायचो आणि मी बाहेरच्या बाहेर मुखदर्शन घेऊन यायचं, म्हणजे वशीला मी शक्यतो लावत नव्हतो. मग एकदा मी ठरवलं, ओळखीचे आमच्या तिथं मित्र असल्यामुळं मी म्हटलं मला आता दर्शन घ्यायला जायचं आहे. दर्शन घ्यायला गेलो आणि मी त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर अर्धा तास बसलो. अगदी बारकाईनं बघितलं. काळ्या पत्थराची मूर्ती आहे, चांगली घडवलेली आहे, पण ही तर अशीच मूर्ती आहे म्हटलं. पण एवढे लाखो लोक अगदी जीव की प्राण करून येतात. प्रत्येक संताला त्या मूर्तीमध्ये चैतन्य दिसलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुकाराम म्हणाले बुवा महाराज. ज्ञानेश्वर माऊलींना तरी ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, त्यांना ते कसे काय हे दिव्य कांती त्यांना कुठे दिसली मी बघत होतो. त्याच्यामध्ये त्या मूर्तीशी, त्या मूर्तीतल्या चैतन्याशी जेव्हा आपल्यातलं चैतन्य जोडलं जातं त्यावेळेला ती भक्ती होते. अनेक लोक जातात त्या ठिकाणी, लाखो लोक जातात. आता ह्या वारीचा म्हण किंवा या सोहळ्यामध्ये कसं असतं की इतके लोक आले, ह्या प्रत्येक लोकांच्या मध्ये वावरणं किंवा त्यांच्याशी आपण देवाणघेवाण विचारांची होते किंवा बघितलं बोललं तरी त्यांच्यामध्ये आपला आता कसं आहे की अशा प्रकारचे सोहळे फार कमी व्हायला लागले. या मोबाईल आणि याच्यामुळे आपलं संपर्क म्हणा किंवा इंटरॅक्शन कमी होत चाललं आहे. इतकं कमी होत चाललं आहे की आमच्या एका मित्राच्या घरची परवाची अशी परिस्थिती होती की नवरा बायको एकाच बेडवरती आहेत. इकडं तोंड करून झोपलाय, पत्नी नवरा इकडं झोपलाय, दोघंही मोबाईलवरती आहेत. मुलगा त्यांचा लॅपटॉपवर बसलाय, तो पण मोबाईलवरती आहे, आणि मुलगी तिकडं गेम खेळत बसली, तिनं पण कानावरती, आणि बोलता येते. आणि गंमत अशी की चौघही एकमेकाशी बोलतायत. अशा प्रकारचा घरात आपला समन्वय आहे तर ह्याच्यामध्ये होत नाही. वारीमध्ये कसं होतं की प्रत्येक या वारकरी हा भगवंताच्या नामाशी जोडलेला असतो, आनंदित आणि सगळ्या ह्याच्यामध्ये तल्लीन होत असतो. भगवंत पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं, डोक्यावर आपलं टेकवायचं पायावरती, हा उद्देश नसतो. या सगळ्या संत मंडळींच्या मध्ये, वैष्णवांच्या मध्ये राहत चालायचं. 4 दिवस 8 दिवस महिनाभरती तो सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये पूर्ण वर्षभराची एनर्जी मिळत असते. आणि माऊलींनी सांगितले ना की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. जेव्हा दुसऱ्या माणसामध्ये, दुसऱ्या व्यक्तीमध्ये, दुसऱ्या प्राण्यामध्ये जेव्हा आपण चैतन्य बघतो, जो चैतन्य त्याच्यामध्ये तेच माझ्यामध्ये आहे. कसं आहे की समजा आता आपण लाईटचं कनेक्शन घेतो, त्या कनेक्शनमध्ये फ्रीजचं कनेक्शन असतं, त्याच्यानंतर हीटरचं कनेक्शन असतं, इस्त्रीचं कनेक्शन असतं, फॅनचं कनेक्शन असतं. असे कनेक्शन आहेत वेगवेगळे. याचा अर्थ असा आहे त्याचं ते इक्विपमेंट, बल्ब लावला आहे, फॅन लावला आहे, फ्रीज लावला आहे किंवा हीटर आहे किंवा ए सी आहे, इलेक्ट्रिसिटी एकच आहे. जेव्हा ती इलेक्ट्रिसिटी वाढते ते ए सीला, त्या ए सी सारख्या त्या माध्यमातनं थंडी पसरते. जेव्हा तुम्ही हीटरला जोडता त्यावेळेला हीटरनं गरम होतं. माध्यम वेगळं आहे.
पण त्याच्यामधली जी शक्ती आहे ती एकच आहे. प्रत्येक माणसामध्ये जाऊन सोडा, प्रत्येक जीवामध्ये चैतन्य एकच आहे आणि त्याचं बाह्य स्वरूप वेगळं असल्यामुळं तो व्यक्त वेगळ्या वेगळ्या प्रकारे होतो. या भक्तांच्या मध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं बाह्य स्वरूप वेगळं असलं तर चैतन्य एक आहे हे जेव्हा कळायला लागतं त्यावेळेला तुम्ही आपोआप या भक्तीच्या जवळपास पोचायला लागता, भक्तीच्या स्वरूपाला जाऊन पोचायला लागता. मग भक्तीच्या स्वरूपाला पोचण्यासाठी भगवंतांनी इतकं सोपं करून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये माऊलींचा अनेक अतिशय सुंदर असा ओवी आहे. अमृताते ही पैजा जिंके असं जेव्हा म्हणतात ना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते पाप योनीही होतू का, ते पाप योनीही होतू का, श्रुताधृतही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. अतिशय अलंकार जो आहे शब्दाचा तो इथं दिसायला लागतो. जे हा जो त्यांनी मंगलाचरणामध्ये वापरला की मी अशी भाषा वापरणार आहे की ते अमृतालाही जिंकेल. माऊली म्हणतात की ते पाप योनीही होतू का, अगदी चांडाळाच्या पोटाला जन्माला आला असेल, पाप्यांच्या जन्माला आलेला असेल हरकत नाही, श्रुताधृतही न होतू का, ज्ञानी आहे, पंडित आहे, माहितगार आहे आणि कोणतरी विद्वान आहे असा असायची पण गरज नाही. परी मजसी तुका तुटी नाही. पण तू जर मला अर्पण झालास, असा जेव्हा मला अर्पण झाला जो पाप योनी जन्मला आहे, विद्वान नाही आहे पण मला आला, मजसी तुका तुटी नाही, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी भेदभाव बाळगणार नाही. मला दोघी सारखे आणि दोघांनाही मी सर्वव्यापी करणार आहे. फक्त त्याचं काय, मजसी तुकिता, मला जो अर्पण होईल, मला जर अर्पण झाला तर त्यानं चिंता सोडून द्या. वाल्मिकी महर्षी होते ते आधी कोण होते, वाल्या कोळी. आपले चोखामेळ, संत चोखामेळ दलित समाजातले होते. कधीही मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता. बाहेर ते गटार साफ करायचे, साफसफाई करायची आणि बाहेर राहून त्यांनी साधना केली. भगवंताचं दर्शन मिळावं अत्यंत तीव्र इच्छा होती. ते परब्रह्म असलेलं भगवान 4:30ला बडवे यायच्या आत बाहेर गेले, त्याला भेटून मिठी मारून कंठा घालून परत येऊन उभा राहिले बडवे यायच्या आत. संत कान्होपात्रा कोण होत्या, एका नायकिनीची मुलगी होती. सरदारांची माणसं आली, त्यांनी सांगितलं वाड्यावर चला, तिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तुम्हाला. नाही म्हणले. त्यांनी भगवंतांना ते मनापासून अर्पित रातोरात निघून गेल्या त्या आणि पंढरपूरला आल्या आणि अत्यंत आतून भगवंतांना त्यांनी अर्थ स्वरात विनंती केली आणि भगवंतांनी कान्होपात्रांना सुद्धा मंदिरामध्ये स्थान दिलंय. चोखामेळांची समाधी भगवंतांच्या पायथ्याशी आहे. म्हणजे कुठल्याही माणसाला, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही स्त्री असो, पुरुष असो, कुठलाही जीव असो, आता कुठलाही जीव म्हटल्यानंतर फक्त माणूस असा, मनुष्य प्राणी असा आहे की त्याला भगवंतापर्यंत सहज पोचू शकेल अशी त्याला एक संधी आहे. आणि हीच ही संधी आहे म्हणून देवांनाही दुर्लभ असलेला हा मनुष्य जन्म म्हणतो. प्रत्येक माणसाला परमेश्वराला इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे त्याला मिळण्यासाठी प्रत्येकाला समान संधी आहे. आपल्याकडे इलेक्शन असते बघा. इलेक्शनमध्ये मलबार हिलला इलेक्शन असताना मुकेश अंबानींची गाडी आली, करोडोमधला गाडी होती, पण त्यांनी तिथंच थांबवायचं, चालत यायचं, वोट करायचं, एकच वोट टाकायचं. म्हणजे बॅलेट पेपरवर असेल किंवा त्या EVMवर असेल, एकच मत, एक बटन दाबायचं आणि निघून जायचं. त्याच रिलायन्समधला एक चपराशी तो लाईनमध्ये येईल. या मुकेश अंबानींना जरा स्पेशल प्रिव्हिलेज म्हणून आज सोडलं असेल. हा माणूस लाईनमधनं येईल आणि त्यानं पण एकच बटन दाबायचं. मुकेश अंबानी एक जे वोट केलं तो 1000 कोटीचा मालक आहे म्हणून त्याला 10,000 एका मताची किंमत 10,000.
आणि त्याचं चपराशाची एका मताची किंमत पावमत, असं आपल्या संविधानानं पण सांगितलेलं नाही. तोच प्रकार आहे की प्रत्येक बाई असो, आजीबाई असो, पुरुष असो, आजोबा असो, चांडाळाच्या योनीत जन्मलेला असो, ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला असो, किंवा राजा असो, रंक असो, कुठल्याही योनी जन्माला आला, फक्त काय मजसी तुकिता तुटी नाही. मला जेव्हा तो आठवण करेल तो मलाच येऊन प्राप्त होईल. कित्येक हजारो कोट्यावधी आजपर्यंत जन्मले वाया गेले, पण काही संत अगदी बोटावर मोजण्याइतपत लोकांनी आपल्या खऱ्या स्वरूपाची आस ठेवली आणि तिथं पण पोचलेत. याचा अर्थ असा नाही आहे की आपण आता माझं वय किती, आता या वयात मला हे कसं जमणार आहे. ते सांगले भगवंतानी की ज्या क्षणी तुला वाटेल की हे करायचं आहे, त्या क्षणी तुला निश्चितपणे माझ्या स्वरूपाला तू प्राप्त होणार आहेस. आणि म्हणून भगवंतानी या ओवीमध्ये जे सांगितले, पुढच्या ओवीमध्ये की या आटा पहारा मांजारी मोटके निमिष भरी दे तू जाय. काही क्षण जरी तू मला दिलेस तरी ते मी तुला माझ्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि या माझ्या स्वरूपाला तू निश्चितपणे मिळशील, सर्वव्यापी होऊन जाशील. या ओवीच्या माध्यमातनं काही बिया आपण असे विखुरलेले आहेत आणि या बिया आपल्या चित्तावर आता बऱ्याच लोकांनी, आता त्यांनी भगवंत सांगितले चित्त आणि मन आणि चित्त तू इथं दे आणि हे दिल्यानंतर तू मला निश्चित येऊन पोचशील. देह देवळात आणि चित्त खेटरत असं असेल तर यातनं काही साध्य होणार नाही. या गोष्टी हे तर बीज जे पडले आपल्या चित्तावरती, हे कसं रुजवायचं, ती माती आहे आपली चित्ताची, तिचं कसं आपण मशागत करायची आणि हे बीज कसं रुजेल, भले आता नाही रुजेल, 2 महिने 6 महिने हळूहळू रुजणार आहे. फक्त लक्षात ठेवा की मन चित्त जर आपण भगवंतापर्यंत देत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला त्या आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत जाण्याचं मार्ग भगवंतानी गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आपण हा विचार हा 8 दिवसासाठी न राहता हा अखंडपणे आपल्या याच्यामध्ये चित्तामध्ये कसं राहील आणि ह्याची मनबुद्धीच्याही पलीकडचं जे तत्व आहे, आत्मतत्व, ब्रह्मतत्व, त्याच्यापर्यंत आपल्याला याच जन्मात जायचं असा खूणगाठ बांधूया आणि आजची प्रवचन सेवेचा समाप्ती करूया. कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरद भूमंडळी भेटतोया होता चला कल्पतरुचारव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जारणवा पेशांचे चंद्रमे जालांछन मार्तंड जेता बहीण ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजिजाती पुरके अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो हे दमने श्रीविश्वराहो हा होईल दान बसाओ एने वरे ज्ञान देव सुख्या झाला एने वरे ज्ञान देव सुख्या झाला एने वरे ज्ञान देव विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.